गणपती बाप्पा आणि पार्वती मातेची तलावाजवळची गोड मस्ती. एके सुंदर दिवशी कैलास पर्वतावर हलकी झुळूक वाहत होती. आकाशात सूर्य सोन्यासारखा चमकतो होता आणि पक्षी गाणी गात होते. त्या दिवशी पार्वती मातेने गणपती बाप्पाला म्हटलं, "बाळा, आज आपण खाली तलावाजवळ जाऊया. खूप दिवस झाले तुला खेळायला वेळ मिळालाच नाही." गणपती बाप्पा आनंदाने उड्या मारत म्हणाले, "वा आई, मी तर पाण्यात बदकांसोबत स्पर्धा लावणार." दोघात तलावाजवळ आले. पाण्याचं निळं आभाळासारखा रूप पाहून बाप्पा खुश झाले. त्यांनी छोटा दगड उचलला आणि पाण्यात टाकला. छप! लाटांनी गोल गोल वर्तुळं केली. बाप्पा हसले. "आई बघ, हा दगड नाचतोय." पार्वती माता हसत म्हणाल्या, "बाळा, तू जिथे असतोस तिथे नाचायला लागतेस सबरी निसर्गमाया." थोड्या वेळाने बाप्पा कमळाच्या पाकळ्या गोळा करू लागले. त्यांनी त्या हातात घेतल्या आणि म्हणाले, "आई, ही कमळं तुझ्या मस्तकावर शोभतील." पार्वती मातेने प्रेमाने बाप्पाला मिठी मारली. "बाळा, तुझं मन किती पवित्र आहे." अचानक एक छोटा मासा पाण्यातून उडी मारून बाहेर आला. बाप्पा त्याला पकडायला गेले, पण तो फुर पडून